Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 1202. Our paper title is Fundamentals of Environmental Biology. Our unit is 4, that is a population ecology. In our previous lecture we have to study various types of population and what is mean by population ecology. All these study are in our previous lecture. First of all, what is mean by population ecology? Population ecology is generally a group of individuals of a particular species occupying a particular area at a specific time. In this we study two types of population, that is a monospecific and polyspecific population. Mono means single. In these, individuals of only one species are occurred or found, or mixed or polyspecific. In these, population of two or more species are found. Then we study characteristics of population. याच्यामध्ये आपण पॉप्युलेशनचा जो काय कॅरेक्टरिस्टिक्सचा जो स्टडी केला आहे त्याच्यामध्ये आपण पॉप्युलेशन साईज अँड डेन्सिटी, डिस्पर्जन, स्पेसिंग अँड एज स्ट्रक्चर ह्या ज्या काही 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पॉप्युलेशनच्या ह्या आपण आधी स्टडी केलेल्या आहेत. नाऊ in this lecture we have to study natality and mortality of population. ह्या जे काही दोन पॉप्युलेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण ह्या स्टडी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल नॅटॅलिटी म्हणजे बर्थ रेट असतो. नॅटॅलिटी इज simply a broader term covering the production of new individuals of a organism. म्हणजे it is a term covering the production of a new individuals ऑफ एनी ऑर्गॅनिझम. म्हणजे ही अशी टर्म आहे, हे काय कव्हर करते तर प्रोडक्शन ऑफ अ न्यू इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे किती नवीन इंडिव्हिज्युअल्स किती पॉप्युलेशनमध्ये आहेत, म्हणजे ज्यांचा नुकताच जन्म झाला आहे किंवा ज्यांची बर्थ झाली ते जे काय आहे ते हे नॅटॅलिटीमध्ये इन्क्लूड होतात. दिस न्यू ऑर्गॅनिझम आर बॉर्न, हॅच, जर्मिनेटेड, अरायजेस बाय डिव्हिजन. म्हणजे हे जे काही नवीन ऑर्गॅनिझम आहे ह्यांचे ॲडिशन कशामुळे होते तर बॉर्न झाल्यामुळं, हॅच झाल्यामुळं, जर्मिनेशनमुळं आणि अरायजेस किंवा डिव्हिजनमुळं जे काही ऑर्गॅनिझम ग्रो होतात किंवा जे काही ऑर्गॅनिझम बर्थ होतात किंवा ते काही ऑर्गॅनिझम जन्माला येतात ते सगळे आपण नॅटॅलिटीमध्ये इन्क्लूड करतो. दिस इज इक्विव्हॅलंट टू बर्थ रेट. म्हणजे हे बर्थ रेट जो काय आहे त्याच्याबरोबर हे इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे in human population the natality rate is equivalent to the birth rate. If it is the number of offsprings produced by female per unit area per unit time. म्हणजे हे मेनली याचं डेफिनेशन काय आहे तर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस बाय फिमेल पर युनिट एरिया. म्हणजे एका एरियामध्ये एका फिमेलनी किती ऑफस्प्रिंग्स हे प्रोड्यूस केले आहेत ह्याच्यावरनं नॅटॅलिटीचा रेट ठरतो. एका पर युनिट एरियामध्ये किंवा पर युनिट टाईममध्ये ह्याच्यावरती नॅटॅलिटी जी काय आहे ती डिपेंड आहे. म्हणजे natality rate is the number of offsprings produced by female per unit area per unit time. Mainly there are two types of natality. First is a maximum natality, that is also called as a potential natality, and second one is a ecological natality, that is also called as a realized natality. म्हणजे मेनली नॅटॅलिटीचे किंवा बर्थ रेटचे दोन टाईप पडतात. पहिली आहे मॅक्झिमम नॅटॅलिटी, त्याला आपण पोटेन्शियल नॅटॅलिटी म्हणतो, आणि दुसरी जी काय आहे ती आहे इकॉलॉजिकल नॅटॅलिटी, त्याला आपण रिअलाइज्ड नॅटॅलिटी म्हणतो. देन पहिली तर आपण आता ही मॅक्झिमम जी काही नॅटॅलिटी आहे याच्याबद्दल बघणार आहोत. मॅक्झिमम नॅटॅलिटी म्हणजे काय, इट इज अ थेरॉटिकल मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही थेरॉटिकली जे काही प्रोडक्शन होतं न्यू इंडिव्हिज्युअल्सचं ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतं, त्याला आपण मॅक्झिमम नॅटॅलिटी म्हणतो. इट इज अ थेरॉटिकल मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ अ न्यू इंडिव्हिज्युअल्स अंडर आयडियल कंडिशन. म्हणजे एका आयडियल कंडिशनमध्ये जे काही थेरॉटिकली जे काही ऑर्गॅनिझम ग्रो होतात त्याला आपण मॅक्झिमम नॅटॅलिटी म्हणतो किंवा पोटेन्शियल नॅटॅलिटी म्हणतो. दॅट इज नो इकॉलॉजिकल लिमिटिंग फॅक्टर्स, रिप्रोडक्शन बिगिन ॲज इट्स बिंग लिमिटेड ओनली बाय physiological factors. It is a constant for a given population. This is also called as a fecundity rate. म्हणजे हा जो काही रेट आहे हा कॉन्स्टंट असतो. हे गिव्हन पॉप्युलेशनला हा रेट आहे तो कॉन्स्टंट असतो. मेनली ह्याच्यामध्ये काय आहे, ही एक थेरॉटिकल टर्म आहे, त्याला आपण मॅक्झिमम नॅटॅलिटी म्हणतो किंवा पोटेन्शियल नॅटॅलिटी म्हणतो. आणि याचा जो रेट काय आहे, हा याचा जो काही रेट आहे तो कॉन्स्टंट आहे. एका दिलेल्या ठराविक पॉप्युलेशनसाठी ह्याचा रेट हा कॉन्स्टंट आहे. नंतर दुसरा टर्म आहे इकॉलॉजिकल नॅटॅलिटी. व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजिकल नॅटॅलिटी, त्यालाच आपण रिअलाइज नॅटॅलिटी सुद्धा म्हणतो.
इट इज ऑल्सो नोन ॲज अ सिम्पली नॅटॅलिटी. याला आपण सिम्पली नॅटॅलिटी म्हणतो, विच रेफर्स टू पॉप्युलेशन इन्क्रीज अंडर अन ॲक्च्युअल कंडिशन. म्हणजे ॲक्च्युअल कंडिशनमध्ये किती ऑर्गॅनिझम किती ऑर्गॅनिझमची बर्थ झाली किंवा किती ऑर्गॅनिझमचा जन्म झाला, किती ऑर्गॅनिझम त्या पॉप्युलेशनमध्ये इन्क्लूड झालेत, किती ऑर्गॅनिझम त्या पॉप्युलेशनमध्ये ॲड झालेत, ह्याला आपण इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटी म्हणतो. आणि ही ॲक्च्युअल कंडिशन आहे. आपण आधी जी बघितली पोटेन्शियल किंवा मॅक्झिमम नॅटॅलिटी आहे ते थेरॉटिकल एक्सप्रेशन होतं, आणि ही जी इकॉलॉजिकल आणि रिअलाइज नॅटॅलिटी आहे ही ॲक्च्युअल कंडिशन आहे पॉप्युलेशनची किंवा ॲक्च्युअल ॲडिशन आहे पॉप्युलेशनमध्ये, इन्क्रीज अंडर द ॲक्च्युअल कंडिशन, दॅट इज द एक्झिस्टिंग स्पेसिफिक कंडिशन. Thus it takes into account of possible existing environmental condition. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होते किंवा एन्व्हायरमेंटमध्ये ॲडिशन होते ह्या इकॉलॉजिकल आणि रिअलाइज नॅटॅलिटीमुळे. दिस इज ऑल्सो डेझिग्नेटेड ॲज अ फर्टिलिटी रेट, आणि याला आपण फर्टिलिटी रेट म्हणतो. याच्यावरून आपण फर्टिलिटी रेट पण डिटरमाइन करू शकतो. नॅटॅलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ डेल्टा एन एन डिवायडेड बाय डेल्टा टी. म्हणजे याचं एक्सप्रेशन आहे हे मेनली 3 पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स डिटरमाइन द रेट ॲट विच फिमेल्स प्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग्स. म्हणजे 3 कॅरेक्टरिस्टिक्स पडतात त्याच्या. अगेन द नंबर ऑफ यंग प्रोड्यूस ऑन वन ओकेजन, यंग प्रोड्यूस होतात ते. नंतर द टाईम बिटवीन रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट अँड द नेक्स्ट, म्हणजे त्याच्यामधला जो काही टाईम आहे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंटमधला तो. द एज ऑफ द फर्स्ट रिप्रोडक्शन, आणि फर्स्ट रिप्रोडक्शनची जी काही एज आहे त्या ह्या ज्या काही 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या डिटरमाइन केल्या जातात इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटीमुळे. मेनली याच्यामध्ये लक्षात ठेवण्याजोगं काय आहे, पहिली जी काही मॅक्झिमम नॅटॅलिटी आहे हे एक थेरॉटिकल एक्सप्रेशन आहे, आणि याची जी काही व्हॅल्यू आहे ती स्पेसिफिक पॉप्युलेशनसाठी किंवा गिवन पॉप्युलेशनसाठी ही कॉन्स्टंट असते, आणि त्याला आपण फॅकल्टिटी रेट असं म्हणतो. आणि सेकंड वन जी आहे ती इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटी आहे. ह्याच्यामध्ये ही जी काही नॅटॅलिटी आहे ही ॲक्च्युअल ग्रोथ किंवा ॲक्च्युअल जे काही ॲडिशन आहे पॉप्युलेशनची ती दाखवतं. याला आपण इकॉलॉजिकल किंवा रिअलाइज नॅटॅलिटी म्हणतो. देन नेक्स्ट वन इज अ मॉर्टॅलिटी. दिस इज अ सेकंड नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. याला आपण डेथ रेट असंही म्हणतो. इट रेफरन्स टू डेथ ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन. म्हणजे हे जसं नॅटॅलिटी बर्थ रेट दाखवतं तसं हे जे इमॉर्टॅलिटी आहे ही पॉप्युलेशनमधला जो काही डेथ रेट आहे तो डिटरमाइन करते किंवा तो एक्सप्रेस करते. इट रेफर्स टू द डेथ ऑफ अ इंडिव्हिज्युअल इन द पॉप्युलेशन. इट मे बी मिनिमम ऑर इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी. जसे आपण नॅटॅलिटीचे 2 टाईप पाहिले, मॅक्झिमम आणि इकॉलॉजिकल, तसेच आता मॉर्टॅलिटीचे पण 2 टाईप पडतात. पहिली आहे मिनिमम मॉर्टॅलिटी अँड सेकंड वन आहे इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी. मिनिमम मॉर्टॅलिटी also called specific or potential mortality. It will represent the theoretical minimum loss under the ideal or नॉन लिमिटिंग कंडिशन्स. इट इज अ कॉन्स्टंट फॉर द पॉप्युलेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये पण पहिली जी टर्म आहे मिनिमम मॉर्टॅलिटी ही थेरॉटिकल एक्सप्रेशन आहे किंवा हे थेरॉटिकल आहे, आणि ही इट इज ऑल्सो कॉन्स्टंट फॉर द पॉप्युलेशन. म्हणजे गिवन पॉप्युलेशनसाठी ही कॉन्स्टंट असते. इवन अंडर द बेस्ट कंडिशन इंडिव्हिज्युअल्स डाय ओल्ड एज डिटरमाइंड बाय देअर फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन आहे ओल्ड एज आहे डिटरमाइन, म्हणजे त्यांच्या जे काही सायकोलॉजिकल कंडिशन आहे किंवा त्या कंडिशनवर ही जी मिनिमम मॉर्टॅलिटी आहे ती डिपेंड असते. आणि सेकंड वन आहे इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. इट इज द ॲक्च्युअल लॉस ऑफ इंडिव्हिज्युअल्स अंडर अ गिव्हन एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे हे आहे ॲक्च्युअल लॉस आहे इंडिव्हिज्युअल्सचा अंडर द स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल कंडिशन. इट इज अ लाईक इकॉलॉजिकल नॅटॅलिटी ऑर नॉट अ कॉन्स्टंट अँड व्हॅरीज द पॉप्युलेशन अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे ही व्हॅरी होते मेनली इकॉलॉजिकल कंडिशननुसार. म्हणजे हा ॲक्च्युअल बर्थ रेट आहे इकॉलॉजिकल आणि रिअलाइज मॉर्टॅलिटी. म्हणजे जसं नॅटॅलिटीचे 2 टाईप पडत होते तसे मॉर्टॅलिटीचे पण 2 टाईप पडतात, मिनिमम मॉर्टॅलिटी अँड इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. आणि मिनिमममध्ये थेरॉटिकल एक्सप्रेशन असतं किंवा थेरॉटिकली, आणि ही कॉन्स्टंट असते एखाद्या स्पेसिफिक पॉप्युलेशनसाठी. आणि इकॉलॉजिकल आणि रिअलाइज जी काही मॉर्टॅलिटी आहे ते ॲक्च्युअल लॉस आहे पॉप्युलेशनचा. ॲक्च्युअल पॉप्युलेशनमध्ये खऱ्या प्रमाणात किती लॉस झाला आहे ते आपण जे स्टडी करतो ते या मॉर्टॅलिटीच्या अंडर स्टडी करतो. ती मॉर्टॅलिटी म्हणजे इकॉलॉजिकल ऑर रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. देन वी स्टडी कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटी ही टर्म आहे आपल्याला सिलेबसमध्ये, तो नेक्स्ट पॉईंट आहे. दॅट इज अ कॅरिंग कॅपॅसिटी. व्हॉट इज मीन बाय कॅरिंग कॅपॅसिटी? इट इज डिफाईन्ड ॲज द स्पेसीज ॲव्हरेज पॉप्युलेशन साईज इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट. म्हणजे पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये
पॉप्युलेशनची ॲव्हरेज साईज किती आहे ह्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो. मेनली काय आहे, इट इज डिफाईन्ड ॲज द स्पेसिस ॲव्हरेज पॉप्युलेशन. स्पेसिसचं जे काही ॲव्हरेज पॉप्युलेशन आहे हे एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमधलं, त्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो. कॅरिंग कॅपॅसिटी, हॅबिटॅट म्हणजे काय, हॅबिटॅट म्हणजे ते ऑर्गॅनिझम कुठं राहतो किंवा कुठं सर्वाईव्ह होतो, कोणत्या ठिकाणी राहतो, त्याची जी काही राहण्याची प्लेस आहे त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. द स्पेसिस पॉप्युलेशन साईज इज लिमिटेड बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक ॲड्युकेट फूड, शेल्टर अँड वॉटर. म्हणजे स्पेसिसचे जे काही पॉप्युलेशनची जी काही साईज आहे ती कशावर डिपेंड असते, तर ॲड्युकेट फूड म्हणजे ते कोणतं फूड भेटते किंवा त्यांना शेल्टर भेटते की नाही, किंवा वॉटर, ह्या जे काही नीड किंवा ज्या काही आपलं अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही नीड आहेत पॉप्युलेशनच्या, त्या जिथे भागतात तिथे ही पॉप्युलेशनची साईज ही लिमिटेड असते किंवा साईज तिथे जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटते. एक्झाम्पल काय आहे, बिफोर नॉर्थ अमेरिका वॉज कॉलोनाइज्ड बाय युरोपियन्स, द नॉर्थ अमेरिकन डिअर पॉप्युलेशन वॉज केप्ट इन चेक बाय वोल्स. Eventually, deer began to starve because their large numbers depleted their main source of food. They had reached their carrying capacity. म्हणजे ह्याच्यामधनं यांना काय सांगायचं की म्हणजे ज्यावेळेस फूडचं कमतरता येते किंवा ज्यावेळेस सोर्स आहे जो फूडचा तो भेटत नाही, त्यावेळेस तिथे जे काही गोष्टी घडतात किंवा जे काही पॉप्युलेशनचा डिक्रीज होतो किंवा जो काही पॉप्युलेशनचा इन्क्रीज होतो त्याला आपण ते त्यावेळेस कॅरिंग कॅपॅसिटीवर डिपेंड असतं किंवा कॅरिंग कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. म्हणजे मेनली कॅरिंग कॅपॅसिटी काय सांगते, तर इट इज डिफाईन्ड ॲज द स्पेसिस ॲव्हरेज पॉप्युलेशन साईज इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट. म्हणजे स्पेसिस ॲव्हरेज पॉप्युलेशन जे आहे एका पर्टिक्युलर हॅबिटॅटमधलं त्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हणतो. दिस इज ऑल अबाउट द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द अर्थ. In today's lecture we have to see natality and mortality. These are the characteristics of the population we study in this lecture, and we also study the normal view or normal introduction of the carrying capacity. This is the term included in our syllabus. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.